तर चाकण एमआयडीसीच्या प्रश्नासंदर्भातली एक मोठी अपडेट आहे। विरोधक विरुद्ध सत्ताधारी असा सामना या अनुषंगाने रंगत असतानाच आता शरद पवारांनीही सरकारचे कान टोचले। राज्याची औद्योगिक ताकद कायम राहावी याकरता राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे असं शरद पवारांनी एक्स पोस्ट करत म्हटलंय। तर बंद होणाऱ्या 76% कंपन्या कार्यरतच नव्हत्या असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं। या कंपन्यांची नोंदणी झाली होती मात्र त्या कधी सुरूच झाल्या नाहीत। तर नवख्या नेत्यांनी सोयीचा अर्थ काढून गैरसमज निर्माण केला असं स्पष्टीकरण मग मुख्यमंत्र्यांनी दिलंय। रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडी, वीज पुरवठा आणि इतर समस्यांमुळे चाकण एमआयडीसीतल्या 20 कंपन्यांनी साताऱ्यातल्या खंडाळा एमआयडीसीत स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतलाय। तर पवारांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं ते बघूया। 20 कंपन्यांचा वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतराचा हा निर्णय गंभीर आहे। कंपन्यांमध्ये 2000हून अधिक कामगार आहेत। उद्योग स्थलांतरित होऊ नयेत, रोजगाराच्या संधी टिकून राहाव्यात। औद्योगिक ताकद कायम राहावी याकडे सरकारने लक्ष द्यायला हवं। 5 वर्षात महाराष्ट्रामध्ये 36,211 खासगी कंपन्या बंद झाल्यात। राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी ही माहिती दिली। मात्र कंपन्या बंद झाल्यानंतर किती नोकऱ्या गेल्या, मोबदला मिळाला का, हे प्रश्न समोर येत आहेत आणि सरकारकडे ही माहिती उपलब्ध नसणं हे धक्कादायक आहे असंही या पोस्टमध्ये शरद पवारांनी म्हटलं। कंपन्यांच्या स्थलांतराच्या आरोपांसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणतात, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, ते नेहमी महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतात, म्हणूनच त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती जाऊ नये या दृष्टीनं खरी माहिती मी त्या ठिकाणी दिली। सर्वात जास्त कंपन्या महाराष्ट्रात सुरू झालेल्या आहेत, सर्वात जास्त फंक्शनल कंपन्या महाराष्ट्रात आहेत। ज्या नॉन फंक्शनल कंपन्या आहेत, ज्या कधी सुरूच होऊ शकलेल्या नाहीत, त्याचा आकडा देऊन काही लोक फसवेगिरी करतात। ही फक्त बोंब आहे, हे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सत्य नाही। महाराष्ट्र उद्योगामध्ये नंबर 1 होता, महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि महाराष्ट्र उद्योगामध्ये 1 नंबरच राहील। तर मविया नेत्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली, काय म्हटलंय ते बघूया। चाकणची एमआयडीसी ही शरद पवारांच्या प्रयत्नाने तिथे सुरू झाली। ऑटोमोबाईल हब ज्याला आपण म्हणतो ते अनेक जागतिक स्तरावरच्या मोटार कंपन्या तिथे आल्या, लाखोंच्या प्रमाणात रोजगार मिळाला, व्यवसाय वाढला तिथे। आणि आज तिथे कोणत्याही पायाभूत सुविधांच्या अभावी जर कंपन्या बंद पडत असतील, निघून जात असतील, त्याची जबाबदारी सगळ्यात आधी आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची। काय करतायत उद्योगमंत्री नंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी सगळ्यात आधी आहे। ते मोठ्या मोठ्या गोष्टी करतात ना, इन्व्हेस्टमेंट आली, गुंतवणूक आली, अमुक आली, प्रगतीपथावर आहोत। माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती राहील की त्यांनी स्वतः तातडीने मीटिंग घेऊन, फोनवर कामं होणार नाही, इंडस्ट्री मिनिस्ट्री फोनवर कामं, पॉज इंडस्ट्री आहे, उठा आणि जा ना। एवढे चार्टर आणि हेलिकॉप्टरनी फिरत असतात नाही मंत्री सगळीकडे। आतापर्यंत 30,000पेक्षा जास्त कंपनीज बंद पडलेल्या आहेत। मध्यम आणि लघु उद्योग जे आहेत हे बंद पडत चाललेले आहे। हा देवेंद्र फडणवीसांचा पराभव आहे, देवेंद्र फडणवीसांचा नाकर्तेपणा आहे आणि स्वतःची पाठ डिझास्टर मॅन म्हणून टोपटून घेत असणाऱ्या फडणवीसांचा इन्फ्रामॅन म्हणून घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस हे आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी डिझास्टर मॅन आहे। त्याचा असणारा हा डाटा आहे। एकामागे कंपन्या चालल्या आहेत, आपल्या राज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होत नाही आहे आणि गंभीर एक परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात निर्माण झाली आहे। हे भारतीय जनता पक्षाचं केंद्र आणि राज्य सरकारचं पाप आहे। ज्या वाहतूक कोंडीला आणि खड्ड्यांना वैतागून उद्योजक स्वतःच्या कंपन्या बंद करतायत ते प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आमदार रोहित पवारांनी ताफ्याविना पुणे नाशिक महामार्गावर आणि चाकण एमआयडीसीत प्रवास केला। पिंपरी चिंचवडमधील नाशिक फाटा ते चाकणचा मुख्य चौक आणि त्यापुढे चाकण एमआयडीसी अशा अवघ्या 25 किलोमीटरचा प्रवास, पण यासाठी 1.5 तास खर्ची घालावा लागला आणि साहजिकच ते वैतागले। रोहित पवारांनी चाकणमधल्या उद्योजकांशी यावेळी चर्चाही केली आहे। यावेळी रोहित पवारांनी उद्योगमंत्र्यांना आव्हान दिलंय। उद्योगमंत्र्यांनी माझ्यासोबत चर्चा करावी असं रोहित पवार म्हणाले। त्यांच्या आव्हानावर उद्योगमंत्र्यांनी प्रत्युत्तर देखील दिलं। आम्ही डायरेक्ट म्हणतोय, जर उदय सामंत साहेब हे या राज्याचे इंडस्ट्रियल मंत्री आहेत, ते काय करतात, कसे करतात हे आम्हाला माहिती आहे। आम्ही चॅलेंज करतो की त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करायला तयार आहे, एक संयुक्तिक प्रेस कॉन्फरन्स घ्यायला तयार आहे।
टीका करण्यापेक्षा हिंमत असेल तर आमच्याबरोबर प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि आम्ही पुराव्या सकट आणि प्रेझेंटेशन सकट या महाराष्ट्राची आज आर्थिक काय परिस्थिती झाली हे सांगायला तयार आहोत. हे मात्र आमचं धाडस झालं, बाकीच्यांकडे धाडस आहे का बघूया. येऊ देत ना, मग चर्चा करू. शरद पवार साहेबांच्या ट्विटला मी बांधील आहे. शरद पवार साहेबांच्या ट्विटच्या संदर्भात मी चर्चा केलेली आहे. जे राजकारण करतायत त्यांचं राजकारण त्यांना लक्षलाभ हो. आता शेवटी मान्य मुख्यमंत्र्यांकडे स्पष्टीकरण दिल्यानंतर मी काय सांगणार आहे. जो फेक नेरेटिव्ह सातत्यानं, कारण म्हणजे पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहे, परंतु त्यांचं संपूर्ण जे वाटचाल पाहिली ती अशाच पद्धतीने फेक नेरेटिव्ह पुढे गेलेली आहे. म्हणून तर आज त्यांच्या पक्षाची अधोगती अशी झालेली आहे. याच विखे पाटील साहेबांना सांगायचे, तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाला, त्याच्यामध्ये पेपर फुटला. हे 2 वर्षापूर्वी मी सांगत होतो, तेव्हा हेच विखे पाटील म्हणले होते रोहित पवार फेक नरेटिव्ह स्प्रेड करतायत, रोहित पवारवर FIR झाले बाहेर. ते आज सिद्ध झाले, ते मॅटली सिद्ध केलेलं आहे की त्यात भ्रष्टाचार झालेला आहे. राजीनामा पहिला देता का ते आधी सांगा, मग पवार साहेबांवर बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तुम्ही करा. फेक नरेटिव्ह काय नाही, हे आकडे खरेत. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामधल्या बऱ्याच कंपन्या महाराष्ट्राला सोडून बाहेर जात आहेत.